लाडक्या बहिणींच्या सन्मानार्थ, लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ अशा लिंगपिसाटांना त्यांची अंडी करावी, अंडी करण्यात आली। काल ज्या प्रकारे आपण माध्यमांनी दाखवलं, लाडक्या बहिणींना अत्याचार करायला निघालेल्या लिंगपिसाटांची अंडी काल करण्यात आली। त्या लाडक्या बहिणी कोण? हे लिंगपिसाट कोणत्या लाडक्या बहिणींना त्रास देत आहेत? त्यापैकी जातीचा उल्लेख करू नये, परंतु आपल्या माहितीच तो सांगायचं। पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे, पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे, अविवाहित आहे, ती कर्मचारी आहे। कशा प्रकारे त्रास मध्य रात्रीपर्यंत कशा प्रकारे हे लिंगपिसाट त्रास देत आहेत हे रेकॉर्डवर आहे। माझ्या मराठा बहिणीला त्याचबरोबर म्हणजे कशा प्रकारे कॉल करायचा, काय करण्यासाठी अत्याचारापर्यंत घेऊन जायच्या, सगळ्या गोष्टी आमच्याकडे म्हणजे पुराव्यासहित आहे। आम्ही नाव घेणार नाही, नाव डिस्क्लोज करणार नाही, कारण त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे की एखाद्या महिलेला कोणत्याच प्रकारे त्या महिलेला जे आहे नाव त्यांचं खराब होता कामा नये का, त्याच्यामुळे कोणाचंच नाव हे करता येत नाही, प्रसिद्ध करता येत नाही। दुसरी बहीण कोण आहे? दुसरी बहीण कोण आहे? तर ती वंजारी समाजाची आहे। त्या बहिणीला काय काय अपशब्द वापरले, कशा कशा प्रकारे विशाखाच्या गाईडलाईन्स मध्ये अत्याचार होतो, महिला अत्याचार होतो, हे त्या संहितेमध्ये येत आहे। ह्या लिंगपिसाटांनी तेही करून पाहिलं। आणि तिसरी बहीण कोण आहे? तर ती आदिवासी समाजाची आहे, ती आदिवासी समाजाची आहे। हे लिंगपिसाट कसे व्यक्त झाले हे सुद्धा पुराव्यानिशी आता कायदेशीर सत्य आहे। आणि म्हणून काल FIR दाखल झालेला आहे। FIR मधले जे तथ्य आहेत हे अत्यंत गंभीर आहेत। कशा प्रकारे हे लिंगपिसाट वर्तन करत होते हे त्याच्यात आलं। आदिवासी महिलेला कशा प्रकारे बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला हे त्या FIR मध्ये आलं। त्या FIR मध्ये विनयभंगाच्या संबंधित त्या FIR मध्ये कशा प्रकारे आदिवासी अॅट्रॉसिटीज फार तुम्हाला सांगतो रेकॉर्डवर दिसत नाहीत, येत नाहीत, परंतु कालची वस्तुस्थिती बोलकी आहे, दिसती आहे, मुंबई महानगरामध्ये घडलेली आहे।